Welcome to the e-learning lecture of Dr. Bapuji Saunke, Institute of Engineering and Technology. Today we are going to see under the topic Railway Engineering, creep of rail, types of ballast and fixtures and fastenings which are required for the construction of railway track. First we will see the creep of rail. The creep of rail is a longitudinal movement of rails in a track. जे क्रीप ऑफ रेल म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण एखादा रेल्वे ट्रॅक लेड करतो त्यावेळी त्या ट्रॅकवरून ट्रेन्सची कंटिन्युअस मुवमेंट होत असते, बरोबर आहे. आणि ती जी मुवमेंट होत असते त्यावेळी त्या ट्रेनचा स्पीड हा हाय असतो, ठीक आहे. त्याशिवाय त्या ट्रेनचं लोड जो काय असतो तो पण एकदम हेवी असतो. तर त्यामुळे काय होतं की आपण जो ट्रॅक प्रोव्हाइड केलेला आहे त्या ट्रॅकचं क्रीप होण्याची शक्यता असते. क्रीप म्हणजे काय, तर ते जे ट्रॅक असतात ते ट्रॅक हे त्याच्या प्लेसपासून त्याची थोडीशी डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे त्याची थोडीशी मुवमेंट होते. ज्या पॉईंटला आपण फिक्स केलेलं असतं तिथून थोडीशी त्याचं डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता असते. ते आयदर फॉरवर्ड डायरेक्शनला तरी ते सरकले जातात किंवा बॅकवर्ड डायरेक्शनला तरी ते थोड्याफार अमाऊंटमध्ये सरकले जातात. तर दॅट इज कॉल्ड द लॉन्जिट्युजनल मुवमेंट ऑफ ट्रेल्स इन अ ट्रॅक, दॅट इज कॉल्ड क्रीप ऑफ रेल. तर क्रीप ऑफ रेलचा इफेक्ट काय होतो, द स्लीपर्स मे मूव आउट अँड अफेक्टिंग गेज अँड अलाइनमेंट. त्या क्रीपमुळे काय होतं की जे आपण स्लीपर्स प्रोव्हाइड केलेले असतात ते डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे त्या ट्रॅकचं जे गेज आणि त्याची जी अलाइनमेंट असेल ती पण डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स मे गेट डिस्टॉर्टेड, म्हणजे जे पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स प्रोव्हाइड केलेले असतात ज्यावेळी ट्रेन ही एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवरती डायव्हर्ट केली जाते त्यावेळी तिथं पॉईंट्स अँड क्रॉसिंग्स प्रोव्हाइड केले जातात, तर ते सुद्धा डिस्टर्ब होण्याची शक्यता असते क्रीप ऑफ रेलमुळे. त्यानंतर थर्ड इज द बलास्ट मे कम आउट फ्रॉम द परमनंट वे. जे आपण बलास्ट प्रोव्हाइड केलेलं असतं ते बलास्टसुद्धा काय होतं त्या ट्रॅकमधून बाहेर पडण्याची शक्यता असते. लास्ट इज द सरफेस ऑफ ट्रॅक मे डिस्टर्ब विच रिझल्ट्स इन अनकम्फर्टेबल जर्नी. म्हणजे या क्रीपमुळे काय होतं की त्या ट्रॅकमध्ये जो सरफेस असतो तो थोडासा अनइवन होतो आणि त्यामुळे ज्यावेळी आपण त्या ट्रेनमधून जर्नी करत असतो तेव्हा आपल्याला थोडंसं डिस्कम्फर्ट जाणवतो. दॅट इज नॉट कम्फर्टेबल फॉर द पॅसेंजर्स. हे सगळं कशामुळे होतं तर क्रीप ऑफ रेल. आणि क्रीप ऑफ रेल म्हणजे काय, इट इज द लॉन्जिट्युजनल मुवमेंट ऑफ द रेल्स इन अ ट्रॅक. तर हे क्रीप प्रिव्हेंट करणं गरजेचं असतं त्या ट्रॅकच्या मेंटेनन्सच्या वेळी. तर हे क्रीप कशामुळे होतं तर याच्यात थोड्याफार थिअरीज आहेत. त्यातली पहिली बघूया, दॅट इज कॉल्ड वेव्ह थिअरी ऑफ क्रीप ऑफ रेल. तर वेव्ह थिअरी म्हणजे काय, द वेव्ह कॉजेस स्लाइट डिप्रेशन ऑन द surface of the rail due to its own weight. The wheel moves, the depression under it also moves in the direction of the train. Therefore, the wave motion causes in the track which tends to move the train in the direction of the move the rail in the direction of the movement of the train. जे यामध्ये काय होतं की ज्यावेळी एखादी ट्रेन ज्याचा लोड हा हेवी आहे, ज्याचा स्पीड हा हायर आहे, त्यावेळी काय होतं की तिथे वेव्ह थिअरी क्रिएट होते, वेव्ह थिअरी जनरेट होते. म्हणजे त्या ट्रॅकवरती अशा पद्धतीचं डिप्रेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण समजा एखादा बलून घेतला, बलूनवरती आपण जसं बोट समजा फिरवलं त्या बलूनवरून तर आपल्या बोटाच्या खाली डिप्रेशन झालेलं जाणवतं आणि आपण बोट ज्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करतो त्या डायरेक्शनमध्ये ते डिप्रेशन जातं, ठीक आहे. तर ती जी थिअरी असते त्याला आपण वेव्ह थिअरी असं म्हणतो. आणि ते वेव्ह थिअरीमुळं काय होतं की तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक अलॉंग द डायरेक्शन ऑफ द ट्रेन त्याची मुवमेंट होते. म्हणजे ज्या डायरेक्शनमधून ट्रेन पास होत असते त्या डायरेक्शनमध्ये त्याच्या खाली जे प्रोव्हाइड केलेले ट्रॅक असतात त्याचं डिस्प्लेसमेंट होण्याची शक्यता असते. तर वेव्ह थिअरीमध्ये यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल, द वेव्ह मोशन इज सेटअप बाय मुव्हिंग लोड्स ऑफ द व्हील्स. द व्हर्टिकल रिव्हर्स कर्व ABC इज फॉर्म इन द रेल अहेड ऑफ व्हील्स रिझल्टिंग फ्रॉम द रेल डिफ्लेक्शन अंडर द लोड. म्हणजे ज्यावेळी हा जो नॉर्मल पोझिशन आहे, ही जी डॉटेड लाईन आपण दर्शवलेली आहे इथं, ती ट्रेनची काय नॉर्मल पोझिशन आहे. पण ज्यावेळी ट्रेनची व्हील्स त्यावरून पास होतात त्या व्हील्सच्या खाली त्याच्या लोडमुळे काय होतं अशा पद्धतीचं डिप्रेशन क्रिएट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या डिप्रेशनमुळे काय होतं की तो जो ट्रॅक आपण प्रोव्हाइड केलेला आहे त्याची मुवमेंट होते इन द डायरेक्शन ऑफ द ट्रेन. ती जी मुवमेंट असते त्याला आपण क्रीप असं म्हणतो आणि ही जी थिअरी आहे त्याला आपण वेव्ह थिअरी ऑफ क्रीप असं म्हणतो. सेकंड इज द परक्युशन थिअरी. तर परक्युशन थिअरी म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू दिस थिअरी द क्रीप इज ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ व्हील्स ॲट द एंड ऑफ फेसिंग रेल ॲट इच फिच प्लेट जॉईंट.
the wheel pass over such rail joint, the trailing rail depresses down and the wheel gives impact to the end of the facing rail, which results creep in the forward direction. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अशा पद्धतीचा हा ट्रेन रेलचा जॉईंट आहे की ट्रेन ही या डायरेक्शनमध्ये मूव्ह होते फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये. तर ते ज्यावेळी त्याचं व्हील हे त्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट त्याची होत असते, त्याच्या बॅक साईडला जो काय रेल प्रोव्हाइड केलेला असतो त्याला ट्रेलिंग रेल असं म्हणतात आणि त्याच्या पुढे जो रेल असतो त्याला आपण फेसिंग रेल असं म्हणतो. तर ज्यावेळी व्हील या रेल जॉईंटवरती येतं त्यावेळी काय होतं की हा जो ट्रेलिंग रेल आहे हा थोडासा खालच्या बाजूला त्याची मुवमेंट होते, म्हणजे तिथे डिप्रेशन होतं. त्याच वेळी हा फेसिंग रेल आहे तो आहे त्या पोझिशनलाच असतो. मग त्याचा जो एंड असतो की हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला या व्हीलचा इम्पॅक्ट बसतो. त्या इम्पॅक्ट झाल्यामुळं काय होतं की ही जी रेल आहे त्या रेलची मूवमेंट ही त्या ट्रेनच्या डायरेक्शनमध्ये होते. त्याशिवाय हा जो पोर्शन आहे त्या पोर्शनचं आपल्याला वेअर अँड टेअर ॲक्शन झालेली पाहायला मिळते की तो जो त्याचे एंड असतात ते थोडेसे झिजलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं तुम्हाला ही परक्युशन थिअरी इथं पाहायला मिळेल की ह्याचा सरफेस जो काय आहे त्याचं वेअर अँड टेअर ॲक्शन होते. त्याशिवाय ह्याचे जे एंड्स असतात ह्याच्या एंड्सला काय होतं त्या रेलच्या एंड्सला तिथं थोडीफार प्रमाणात त्याची झीज होते. अदर कॉजेस ऑफ क्रीप, ह्या वेव्ह थिअरी आणि परक्युशन थिअरीशिवाय क्रीप आणखी कशामुळे होतं तर ड्यू टू द ॲक्सिलरेशन ॲट द स्टार्टिंग ऑफ द ट्रेन. जे एखादी ट्रेन समजा स्टॉप्ड आहे आणि ती ज्यावेळी स्टार्ट होते त्यावेळी काय होतं ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग ऑफ द ट्रेन द इंजिन व्हील्स गिव्स अ बॅकवर्ड थ्रस्ट विच टेंड्स टू पुश द रेल्स इन बॅकवर्ड डायरेक्शन विच कॉजेस क्रीप इन द बॅकवर्ड डायरेक्शन. ज्यावेळी ट्रेन ही स्टॉपिंग पोझिशनला आहे ज्यावेळी ती सडनली स्टार्ट होते त्यावेळी त्याचे व्हील्स काय करतात त्याच्या खाली जी रेल्स आहे त्या रेल्सला बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रस्ट क्रिएट करून त्यांना बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतं की त्या केसेसमध्ये त्याच्या खाली जी प्रोव्हाइड केलेले रेल्स आहेत त्याची डिस्प्लेसमेंट ही बॅकवर्ड डायरेक्शनला होते ड्यू टू द डी-एक्सिलरेशन ॲट स्टॉपिंग ऑफ द ट्रेन. When the train is stopped due to the braking effect, it tends to push the rail in forward direction, which causes creep in forward direction in the track. ज्यावेळी एखादी फास्ट मुव्हिंग ट्रेन असेल आणि सडनली ब्रेक अप्लाय केला तर त्या ट्रेनची जी काही व्हील्स असतात ते त्या रेल्समध्ये पुन्हा थ्रस्ट क्रिएट करतात त्याचं स्टॉपिंग होण्यासाठी आणि ते क्रिएट झाल्यामुळं त्याच्याखाली जे आपण रेल्स प्रोव्हाइड केलेलं असतं त्याची मूवमेंट ही फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. Due to the expansion and contraction of rails, it takes place due to the unequal expansion and contraction of rails due to the temperature variations. जे यामध्ये जे आपण रेल्स प्रोव्हाइड करतो त्यावेळी तिथली जी काही क्लायमेटिक कंडिशन असते तिथल्या हॉट वेदरमुळे किंवा कोल्ड वेदरमुळे त्या स्टीलचं जे रेल्सला प्रोव्हाइड केलेलं असतं त्या स्टीलचं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सुद्धा त्या ट्रॅकमध्ये क्रीप जनरेट झालेलं आपल्याला दिसून येतं. Alignment of the track, the creep is induced more on the curve portion than that of the straight track. म्हणजे जर का अलाइनमेंटमध्ये समजा ट्रेनची जी काय अलाइनमेंट आहे त्या अलाइनमेंटमध्ये रेल्वे ट्रॅकच्या जर कर्व पोर्शन असेल तर त्या कर्व पोर्शनला जास्त क्रीप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दॅन द स्ट्रेट पोर्शन ऑफ द ट्रॅक. तर ड्यू टू इम्प्रॉपर मेंटेनन्स ॲट जॉईंट्स अँड बॅड ड्रेनेज ऑफ द ट्रॅक कॉजेस क्रीप इन द ट्रॅक. याशिवाय जर का त्या ट्रॅकचं प्रॉपर मेंटेनन्स आपण बघितला नाही तिथं प्रॉपर ड्रेनेज फॅसिलिटीज नसतील तर त्यामुळे काय होतं की त्याच्या खाली प्रोव्हाइड केलेलं बराच ते वाहून जातं आणि त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्या ट्रॅकमध्ये क्रीप जनरेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रिव्हेन्शन ऑफ क्रीप, आता हे क्रीपचं प्रिव्हेन्शन करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे बाय प्रोव्हाइडिंग मोर नंबर ऑफ स्लीपर्स पर लेंथ ऑफ द रेल. जे एखाद्या ट्रॅकवरती जर का ट्रेनची इंटेन्सिटी जास्त असेल दिवसातून किंवा तासातून नंबर ऑफ ट्रेन्स त्यामधून पास होत असेल त्या ट्रॅकवरून तर त्या कंडिशनला तिथं त्या ट्रॅकला स्टॅबिलिटी येण्यासाठी जास्त प्रमाणात स्लीपर्स प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. म्हणजे स्लीपर्सची नंबर जेवढे जास्त असेल तेवढं तो ट्रॅक काय असणार आहे स्टेबल असणार आहे आणि तो स्टेबल असल्यामुळे तिथं क्रीप्सचं जनरेशन कमी असणार आहे. बाय प्रोव्हाइडिंग सफिशियंट क्वांटिटी ऑफ गुड क्वालिटी ऑफ बलास्ट, म्हणजे अशा ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं बलास्ट हे हाय अमाऊंटमध्ये प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. बाय प्रोव्हाइडिंग
गुड ड्रेनेज फॅसिलिटी फॉर द ट्रॅक. त्या ट्रॅकला प्रॉपर ड्रेनेज फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं सुद्धा गरजेचं असतं टू अवॉइड द क्रीप बाय यूजिंग अँकर्स अँड अँटी क्रीपर्स ॲट रेल सेक्शन. म्हणजे क्रीप होऊ नये यासाठी सुद्धा रेल आणि त्याच्याखाली जो स्लीपर्स आहे याच्या कनेक्शनमध्ये अँकर्स आणि अँटी क्रीपर्स हे यूज केले जातात टू अवॉइड द क्रीप इन दॅट ट्रॅक. तर स्लीपर्स जसं आपण बघितलं की याला आपण स्लीपर्स असं म्हणतो. तर स्लीपर्सचं मेन फंक्शन्स काय असतात, टू सपोर्ट अँड होल्ड द रेल्स ॲज पर द रिक्वायर्ड गेज. म्हणजे त्यावरती जे रेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांना सपोर्ट करणे आणि त्यामधले गेज लेंथ जी काय आहे ती मेंटेन करणे याचं काम हे स्लीपर्स करतात. टू ट्रान्सफर द लोड ऑफ ट्रेन फ्रॉम रेल्स टू द बलास्ट. म्हणजे ह्या ट्रेन ज्यावेळी या रेल्सवरून पास होतात त्याचा जो लोड आहे तो कॅरी करण्याचं काम हे स्लीपर्स करतात आणि तो जो लोड आहे तो त्याच्याखाली प्रोव्हाइड केलेल्या बलास्टकडे डिस्ट्रीब्यूट करण्याचं कामसुद्धा स्लीपर्स करतात. स्लीपर्स होल्ड द रेल्स इन प्रॉपर अँड इक्वल लेवल. जे रेल्स आहेत त्यांना इक्वल लेवलला होल्ड करण्याचं काम हे स्लीपर्स करतात आणि द स्लीपर्स प्रोव्हाइड स्टॅबिलिटी टू द ट्रॅक. जसं मी मगाशी सांगितलं तसं की जर का नंबर ऑफ स्लीपर्स जास्त असेल तर इट गिव्ज अ मोर स्टॅबिलिटी टू द ट्रॅक. द टाईप्स ऑफ स्लीपर्स. तर स्लीपर्सचे टाईप्स कुठले कुठले असतात तर वुडन स्लीपर्स दॅट इज मेड अप ऑफ टिंबर, मेटल स्लीपर्स दॅट इज मेड अप ऑफ स्टील स्लीपर और कास्ट आयर्न स्लीपर्स आणि कॉन्क्रीट स्लीपर्स की ज्यामध्ये रेन्फोर्स कॉन्क्रीट म्हणजे ॲक्च्युअल साईटवरती तिथं स्टील प्रोव्हाइड करून कॉन्क्रीटिंग करून हे स्लीपर्स तयार केले जातात किंवा प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट की जे स्लीपर्स हे ऑलरेडी तयार केलेले आहेत ते त्या साईटवरती येऊन जस्ट तिथं त्याला फिक्सिंग केले जातं. त्याला आपण प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट स्लीपर्स असं म्हणतो. तर पहिलं वुडन स्लीपर्स पाहूया. तर अशा टाईपचे जे काही स्लीपर्स हे तुम्ही बघितले असेल याला आपण वुडन स्लीपर्स असं म्हणतो. की पूर्वीच्या काही वुडन स्लीपर्स हे मोठ्या प्रमाणात यूज केले जायचे. त्यासाठी कुठले कुठले वूड यूज केलं जायचं तर साल, नहार, टीक, देवदार, चीर ही जी वूड्स आहेत हे जे टिंबर आहे त्याचे टिंबरपासून हे वुडन स्लीपर्स तयार केले जायचे. याचे ॲडव्हान्टेज काय आहे तर चीप अँड इझी टू मॅन्युफॅक्चर, सुटेबल फॉर सर्क्युलर ट्रॅक सेक्शन अँड इझी हँडलिंग विदाऊट डॅमेज. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय तर इट इज मेड ऑफ टिंबर त्यामुळे त्याचा लाईफस्पॅन हा कमी असतो. द लेसर लाईफ ड्यू टू विअर अँड वॉर्म अटॅक की ज्याची त्याला वाळवी लागण्याची शक्यता असते. त्याशिवाय त्याची झीज होते मोठ्या प्रमाणात आणि लवकरात लवकर. त्यामुळे द मेंटेनन्स कॉस्ट इज मोर. अशा स्लीपरचा मेंटेनन्स कॉस्ट हा जास्त असतो. आणि द स्क्रॅप व्हॅल्यू इज व्हेरी लो. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय, समजा आपल्याला एखादा नवीन ट्रॅक या ठिकाणी लेड करायचा झाला तर हे जुने स्लीपर्स विकले जातात. तर त्याची जी स्क्रॅप व्हॅल्यू असते ती अगदी कमी असते. ठीक आहे. त्यामुळे अशा टाईपच्या स्लीपर्सची स्क्रॅप व्हॅल्यू कमी असल्यामुळे त्याशिवाय त्याचा मेंटेनन्स कॉस्ट जास्त असल्यामुळे आणि लाईफस्पॅन कमी असल्यामुळे शक्यतो वुडन स्लीपर्स हे नॉर्मली यूज केले जात नाहीत. तर कॉन्क्रीट स्लीपर्स. कॉन्क्रीट स्लीपर्स म्हणजे काय, इट इज मेड ऑफ रेन्फोर्स्ड और प्रिस्ट्रेस्ड सिमेंट कॉन्क्रीट आर नोन ॲज कॉन्क्रीट स्लीपर्स. म्हणजे हे ॲक्च्युअल साईटवरती तरी तयार केले जातात. अदरवाईज रेडीमेड जे अवेलेबल असतात त्याला प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट स्लीपर्स असं म्हणतात, ते सुद्धा यूज केले जातात. तर नॉर्मली जे आत्ता नवीन जे रेल्वेचे ट्रॅकचं जे कन्स्ट्रक्शन केलं जातं सगळीकडे शक्यतो कॉन्क्रीट स्लीपर्स यूज केले जातात बिकॉज ऑफ देअर ॲडव्हान्टेजेस. ते ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर इट हॅज लाँग लाईफ, त्याचा लाईफस्पॅन जास्त आहे. द रेल्स अँड स्लीपर कनेक्शन इज मोर स्ट्रॉंग. जे हे रेल्स आणि त्याच्याखालचं स्लीपर कनेक्शन हे स्ट्रॉंग असतं ॲज कम्पेअर टू द टिंबर स्लीपर्स. आणि क्रीप ऑफ रेल इज मिनिमम इन कॉन्क्रीट स्लीपर्स. म्हणजे अशा ट्रॅकमध्ये जिथे कॉन्क्रीट स्लीपर्स यूज केलेले आहेत अशा ठिकाणी क्रीपचं जनरेशन आहे ते अगदी मिनिमम असतं. याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, द इनिशियल कॉस्ट इज व्हेरी हाय. याची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ही जास्त असते. रिन्युअल ऑफ ट्रॅक इज डिफिकल्ट. याचं इझिली रिन्युएशन आपल्याला करता येत नाही कारण की त्याचं वेट जास्त असतं, हेवी असतं, त्यामुळे पुन्हा त्याचा कॉस्ट जास्त येते. आणि द स्क्रॅप व्हॅल्यू इज नील. म्हणजे याला जर का आपल्याला विकायचं झालं नवीन ट्रॅकसाठी तर त्याची स्क्रॅप व्हॅल्यू काहीच नसते. स्टील स्लीपर्स. द स्लीपर्स विच आर मेड ऑफ कास्ट आयर्न ऑर स्टील आर नोन ॲज मेटल स्लीपर्स. अशा पद्धतीचे स्लीपर्स पण तुम्ही पाहिले असाल. आपल्याकडे जो कोल्हापूर टर्मिनल स्टेशन आहे तिथे तुम्हाला अशा टाईपचे स्लीपर्स पाहायला मिळतील. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, द स्लीपर्स हॅव लाँग लाईफ,
द स्लीपर्स आर युनिफॉर्म इन स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी. म्हणजे ॲज कम्पेअर टू टिंबर याचे लाईफस्पॅन हा जास्त आहे, पण कॉन्क्रीट स्लीपर्सपेक्षा याचा लाईफस्पॅन हा कमी आहे. याची स्ट्रेंथ पण कॉन्क्रीट स्लीपर्सपेक्षा कमी आहे, पण ॲज कम्पेअर टू द टिंबर स्लीपर्स याची स्ट्रेंथ जास्त असते. इट हॅज व्हेरी हाय स्क्रॅप व्हॅल्यू. हा आयरनचा असल्यामुळे याची स्क्रॅप व्हॅल्यू जास्त असते. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय तर इट इज लायबल टू रस्टिंग, ती गंजण्याची शक्यता असते. इट रिक्वायर्स मोर फिटिंग, त्यांना आहे त्या पोझिशनला फिक्स करण्यासाठी त्याला जास्त फिटिंग्सची गरज असते. आणि नॉट सुटेबल फॉर सर्क्युलर ट्रॅक. जर सर्क्युलर ट्रॅक असेल तर त्या ठिकाणी शक्यतो अशा पद्धतीचे स्लीपर्स यूज केले जात नाहीत, कारण की हे जर यूज केले तर त्या ठिकाणी क्रीप होण्याची शक्यता असते. स्लीपर डेन्सिटी. स्लीपर डेन्सिटी म्हणजे काय तर इट इज नंबर ऑफ स्लीपर्स प्रोव्हाइडेड फॉर वन रेल लेंथ ऑफ द ट्रॅक. जे सपोज एखाद्या रेलसाठी ही ज्याची लेंथ ही साधारणतः 10 मीटर और 13 मीटर और 17 मीटर असेल, तर त्या एका रेलसाठी जितके स्लीपर्स यूज केले जातात, नंबर ऑफ स्लीपर्स, त्याला स्लीपर डेन्सिटी असं म्हणतात. तर ब्रॉड गेज असेल तर साधारणतः 13 स्लीपर्स वापरले जातात, 13 स्लीपर्स. आणि जर मीटर गेज असेल तर 4 to 6 स्लीपर्स आर प्रोव्हाइडेड. तर बलास्ट. बलास्ट म्हणजे काय, अ लेयर ऑफ ब्रोकन स्टोन और एनी अदर सुटेबल मटेरियल विच इज स्प्रेड ऑन द टॉप ऑफ द रेल्वे फॉर्मेशन अँड अराउंड द स्लीपर्स इज नोन ॲज बलास्ट. जे सगळ्यात रेल्वेचं ज्यावेळी कन्स्ट्रक्शन केलं जातं त्यावेळी सगळ्यात पहिला हा फॉर्मेशन लेयर, ज्याला आपण सबग्रेड असं म्हणतो, हा क्रिएट केला जातो, की ज्यामध्ये मुरूम फिलिंग केलं जातं, त्याचं कॉम्पॅक्शन केलं जातं, हा एक फर्म सरफेस प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर त्याच्यावरती हे बलास्ट म्हणजे ज्याला आपण खडी म्हणतो ती स्प्रेड केली जाते. त्या जे 2 स्लीपर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे बलास्ट प्रोव्हाइड केलं जातं. तर फंक्शन्स ऑफ बलास्ट. बलास्ट का प्रोव्हाइड केलं जातं तर इट प्रोव्हाइड्स सपोर्ट टू द स्लीपर्स अँड डिस्ट्रीब्यूट द लोड युनिफॉर्मली ओव्हर द फॉर्मेशन. म्हणजे स्लीपर्सला सपोर्ट करण्याचं काम बलास्ट करतात. आणि ट्रेनचा जो हेवी लोड असतो सगळ्यात पहिला ट्रान्सफर होतो तो रेल्सकडून तो जातो स्लीपर्सकडे, स्लीपरकडून तो डिस्ट्रीब्यूट होतो या बलास्टकडे, आणि बलास्टकडून तो शेवटी त्याच्याखाली जो आपण फर्म सरफेस प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याला आपण सबग्रेड किंवा फॉर्मेशन म्हणतो, त्याच्यावरती तो ट्रान्सफर करण्याचं काम हे बलास्ट करतं. इट होल्ड स्लीपर इन करेक्ट पोझिशन. स्लीपर्सनं आहे त्या पोझिशनला होल्ड करण्याचं कामसुद्धा बलास्ट करतात. इट प्रोव्हाइड्स गुड ड्रेनेज फॉर द ट्रॅक. आपण त्यामध्ये खडी यूज करतो, त्यामुळे काय होतं की ह्या स्लीपर्स ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे बलास्ट यूज करतो तिथं ड्रेनेज फॅसिलिटी चांगली असते. इट प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ ग्रास वीड इनसाइड द ट्रॅक. म्हणजे ज्यावेळी आपण खडी यूज करतो त्यावेळी त्या ट्रॅकमध्ये कुठल्याही पद्धतीची ग्रास उगवत नाही, म्हणजे गवत उगवत नाही किंवा वीड झुडपं उगवत नाहीत. ठीक आहे, तर त्याचं प्रिव्हेन्शन करण्याचं काम हे सुद्धा बलास्ट करतं. आणि इट ॲक्ट्स ॲज अ इलॅस्टिक मीडियम बिटवीन फॉर्मेशन अँड स्लीपर्स विच प्रोव्हाइड्स इलॅस्टिसिटी टू द ट्रॅक. म्हणजे ज्यावेळी एखादी ट्रेन पास होते त्यावेळी त्या रेल्वे ट्रॅकच्या खाली जे रेल्स प्रोव्हाइड केले असतात, स्लीपर्स प्रोव्हाइड केले असतात, ते डिप्रेस होतात. आणि ट्रेन ज्यावेळी तिथून निघून जाते त्यावेळी पुन्हा ते आहे त्या पोझिशनला येण्याचं काम हे त्या बलास्टमुळे होतं. म्हणजे द बलास्ट गिव्ज इलॅस्टिसिटी टू द ट्रॅक. तर रिक्वायरमेंट ऑफ गुड बलास्ट. तर बलास्टच्या कुठल्या क्वालिटी आपल्याला चेक करायला पाहिजेत ती यूज करण्यापूर्वी. तर इट शूड हॅव स्ट्रेंथ टू रजिस्ट इट शूड हॅव स्ट्रेंथ टू रजिस्ट द लोड ऑफ मुव्हिंग ट्रेन ओव्हर इट. जे त्याच्यावरून जाणाऱ्या ट्रेनचा जो काही लोड आहे तो सेफली कॅरी करण्याचं काम हे बलास्टचं असतं. त्या बलास्टचं कुठेही क्रशिंग झालं नाही पाहिजे, तो फुटला नाही पाहिजे. इट शूड हॅव अँग्युलर अँड रफ सरफेस टू गिव्ह स्टॅबिलिटी टू द ट्रॅक. म्हणजे ते जे बलास्ट आपण यूज करणार आहे त्याचा शेप हा अँग्युलर असला पाहिजे, त्याचा सरफेससुद्धा रफ असला पाहिजे. इट शूड बी ड्युरेबल अगेन्स्ट वेदरिंग ॲक्शन्स. म्हणजे क्लायमेटिक कंडिशन्सचा म्हणजे ऊन वारा पाऊस याचा त्या बलास्टवरती कुठल्याही पद्धतीचा परिणाम झाला नाही पाहिजे. इट शूड बी इझिली अवेलेबल. ज्यावेळी रेल्वे ट्रॅकचं कन्स्ट्रक्शन केलं जातं त्यावेळी बलास्ट हाय क्वांटिटीमध्ये यूज केलं जातं, त्यामुळे दॅट बलास्ट शूड बी इझिली अवेलेबल. इट शूड हॅव सफिशियंट व्हॉइड्स टू ड्रेन आउट द रेन वॉटर. ज्यावेळी रेनफॉल होतो त्यावेळी ते जे पावसाचं पाणी आहे ते प्रॉपरली ड्रेनेज करण्याचं काम हे बलास्ट करतात. त्यामध्ये जो का रेनफॉल आहे त्याचा पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीनं करण्याचं काम हे त्या बलास्टकडून झालं पाहिजे. तर टाईप्स ऑफ बलास्ट म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे मटेरियल हे बलास्ट म्हणून यूज केले जातं.
त्यामध्ये ब्रोकन स्टोन्स हे जनरली सगळीकडे यूज केले जातात. त्याशिवाय ग्रॅव्हल, मुरुमसुद्धा यूज केला जातो. त्याशिवाय सँड, ज्या ठिकाणी ट्रेनची इंटेन्सिटी कमी आहे आणि जिथं बाकीचं मटेरियल, बलास्ट मटेरियल अवेलेबल नाही, अशा ठिकाणी सँड यूज केली जाते. ब्रिक बलास्ट म्हणजे यामध्ये ब्रोकन ब्रिकचे पीसेस ॲज बलास्ट मटेरियल यूज केले जातात. ॲशेज ऑर सिंडर्स म्हणजे जे ऊर्जा निर्मिती केंद्र असतात त्यातून जे कोल्सचे जे पार्ट्स आपल्याला मिळतात ते सुद्धा बलास्ट मटेरियल म्हणून यूज केले जातात. त्याशिवाय कंकर, ब्लास्ट फर्नेस स्लॅग आणि सिलेक्टेड अर्थ म्हणजे माती हे सुद्धा ॲज अ बलास्ट मटेरियल यूज केलं जातं. तर रेल्स, फिक्चर्स अँड फास्टनिंग्स. आता फिक्चर्स अँड फास्टनिंग्स आपण बघूया. The fittings which are used for connecting the rail end together and fixing rails to sleepers in a track is called as a fastenings. म्हणजे यामध्ये ज्यावेळी दोन रेल्स हे एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केले जातं ज्याला आपण फिश प्लेट्स आणि फिश बोल्ट्स असं म्हणतो, तर त्याला आपण फास्टनिंग्स असं म्हणतो. and the rails which are permanently fixed with each other and fitting required for this is known as a fixtures. जे स्लीपर्स आणखी त्याच्यावरचं रेल याचं कनेक्शन करण्याचं काम जे डिव्हाइस केलं जातं त्याला आपण फिक्चर्स असं म्हणतो. म्हणजे हे झाले फास्टनिंग्स आणि हे झाले फिक्चर्स. तर फंक्शन्स ऑफ फिक्चर्स अँड फास्टनिंग्स. फिक्चर्स अँड फास्टनिंग्स का प्रोव्हाइड केलं जातं, त्यांचं काय फंक्शन असतं? टू कनेक्ट रेल्स एंड टू एंड टू फॉर्म फुल लेंथ ऑफ द ट्रॅक. जे दोन रेल्स असतात ते रेल जॉईंट्स एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम फिक्चर्स अँड फास्टनिंग्स करतात. टू फिक्स द रेल टू स्लीपर्स टू कीप देम इन रिक्वायर्ड पोझिशन. रेल्स आणि स्लीपर्स यांचंसुद्धा कनेक्शन करण्याचं काम हे फिक्चर्स अँड फास्टनिंग्स करतात. टू मेंटेन द करेक्ट अलाइनमेंट ऑफ द ट्रॅक हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली. म्हणजे त्या ट्रॅकची अलाइनमेंट ही प्रॉपर पोझिशनला असण्यासाठी, त्याशिवाय त्याचं प्रॉपर गेज मेंटेन करण्यासाठी हे फिक्चर्स अँड फास्टनिंग्स प्रोव्हाइड केलं जातं. टू अलाउ गॅप फॉर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ड्यू टू टेम्परेचर व्हेरिएशन. जसं आपण रेल जॉईंटमध्ये बघितलं की 4 to 6 mm चा गॅप प्रोव्हाइड केला जातो त्या स्टील रेल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन होत असल्यामुळं, तर तो जो गॅप प्रोव्हाइड करण्याचं काम हे सुद्धा फिक्चर्स अँड फास्टनिंग्सकडून केलं जातं. तर रेल फिक्चर्स अँड फास्टनिंग्स. तर रेल फिक्चर्स कुठले कुठले असतात, तर फिश प्लेट्स, बेरिंग प्लेट्स आणि चेअर्स. आणि रेल फास्टनिंग्स कुठले कुठले आहेत, तर ते म्हणजे स्पाइक्स, बोल्ट्स आणि कीज. हे रेल फिक्चर्स कुठे यूज केले जातात? टू कनेक्ट द टू रेल्स विथ इच अदर. म्हणजे ज्यावेळी दोन रेल्स एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम हे रेल फिक्चर्सकडून केलं जातं. रेल फास्टनिंग्स कुठे यूज केलं जातं, तर स्लीपर आणि रेल यांचं कनेक्शन एकमेकाबरोबर प्रॉपर होण्यासाठी साधारणतः स्पाइक्स, बोल्ट्स आणि कीज यूज केले जातात. तर फिश प्लेट्स. तर फिश प्लेट्स म्हणजे काय? The plates which are used at rail joints to maintain the continuity in the track are known as fish plates. At rail joints, two fish plates on either side of the joints are used. Two plates are held together by means of 4 fish bolts passing through holes provided to the web of the rails. तर हे दोन रेल्स, याला आपण ट्रेलिंग रेल म्हणू शकतो, याला आपण फेसिंग रेल म्हणू शकतो. हे जी दोन रेल्स आहेत ते एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम ही फिश प्लेट करते. ठीक आहे. आणि फिश प्लेट्सला 4 होल्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्यांचा डायमीटर साधारणतः 32 mm इतका असतो आणि त्यांचं कनेक्शन या रेल्ससोबत होण्यासाठी फिश बोल्ट्स यूज केले जातात. तर 4 फिश बोल्ट्स यूज केले जातात. हे ट्रॅकच्या आतल्या बाजूला ते इन्सर्ट करून बाहेरच्या बाजूने त्याचं बोल्टिंग केलं जातं. तर हे फंक्शन झालं फिश प्लेट्सचं, टू कनेक्ट द रेल्स विथ ईच अदर. आता फंक्शन्स काय आहेत? टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द रेल इन द ट्रॅक. हे दोन रेल्स एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम फिश प्लेट्स करतात. टू अलाउ एक्सपान्शन गॅप फॉर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द रेल्स ड्यू टू द टेम्परेचर व्हेरिएशन. हा जो गॅप आहे याला आपण एक्सपान्शन गॅप असं म्हणतो. तो एक्सपान्शन गॅपसुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या फिश प्लेट्स करतात. आणि टू मेंटेन द करेक्ट अलाइनमेंट ऑफ द ट्रॅक. ट्रॅकची जी काय अलाइनमेंट असेल किंवा म्हणजे काय, तो ट्रॅक स्ट्रेट ट्रॅक असेल किंवा कर्व ट्रॅक असेल, तर ती जी अलाइनमेंट आहे ती मेंटेन करण्याचं काम हे फिश प्लेट्स थ्रू केलं जातं. तर बेरिंग प्लेट्स. द प्लेट्स विच आर प्लेस्ड इन बिटवीन flat footed rails and wooden sleepers on a railway track are known as a bearing plates.
म्हणजे ज्यावेळी वुडन स्लीपर असेल आणि त्याच्यावरती आपल्याला एखादा फ्लॅट फुटेड रेल आपल्याला फिक्स करायचा आहे, तर त्यावेळी काय होतं की तो जर का आपण डायरेक्टली प्लेस केला तर त्याच्या लोडमुळं त्याचा जो काय फूट असतो, त्या रेलचा जो काय लोअर पोर्शन असतो, ते त्या वुडन स्लीपरमध्ये सिंक होण्याची शक्यता असते, म्हणजे त्यात तो अडकण्याची शक्यता असते. तिथं त्याचं वेअर अँड टेअर त्या वुडन स्लीपरची होण्याची शक्यता असते. म्हणून तो जो लोड आहे तो लार्जर एरियावरती प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी त्या वुडन स्लीपरवरती बेरिंग प्लेट्स प्रोव्हाइड केल्या जातात. द ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर इट डिस्ट्रीब्यूट्स द प्रेशर ओव्हर द वायडर एरिया अँड प्रिव्हेंट स्क्रिपिंग ऑफ द स्लीपर्स. म्हणजे तो जो प्रेशर आहे, त्याचा जो काही लोड आहे, तो वायडर एरियावरती डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या बेरिंग प्लेट्स करतात. इट प्रिव्हेंट्स सिंकिंग ऑफ रेल्स इन द सॉफ्ट वुडन स्लीपर्स. म्हणजे यामुळे काय होतं की त्या रेलचा जो काही बॉटम पोर्शन आहे त्याचं सिंकिंग होत नाही, त्यामुळे वुडन स्लीपर्सचं लाईफस्पॅन वाढतो, त्याची वेअर अँड टिअर ॲक्शन आपण अवॉइड करू शकतो. इट एबल्स स्पाइक्स टू होल्ड टाईट. याला होल्स प्रोव्हाइड केलेले असतात, त्यामुळे आपण यामध्ये स्पाइक्स इन्सर्ट करून त्याचं प्रॉपर अरेंजमेंट आपण त्या रेल ट्रॅकसाठी करू शकतो. आणि इट मेंटेन्स द प्रॉपर गेज अँड अलाइनमेंट ऑफ द ट्रॅक. म्हणजे ट्रॅकची प्रॉपर गेज जी काय आहे ती मेंटेन करण्याचं काम आणि त्याचं अलाइनमेंट हे राईट पोझिशनला करण्याचं काम हे बेरिंग प्लेट्स थ्रू केलं जातं. तर रेल चेअर्स म्हणजे काय, व्हेन अ बुल हेडेड रेल is placed over a wooden sleeper, it requires a special type of device to keep the rail in required position under the heavy load. म्हणजे ज्यावेळी बुल हेडेड रेल असेल की ज्याचा टॉपचा जो काय हेड आहे त्याची डायमेन्शन जास्त असतात, ती बॉटम हेड आहे त्याचं फूट आहे त्याची डायमेन्शन्स कमी असतात, तर त्याच्या अरेंजमेंटसाठी अशा पद्धतीची एक स्पेशल डिव्हाइस यूज केलं जातं, त्याला आपण रेल चेअर्स असं म्हणतो. इट इज मेड ऑफ कास्ट आयर्न ऑर स्टील. हे जे डिव्हाइस आहे याला आपण चेअर असं म्हणतो. नॉर्मली आता चेअर कुठेही यूज केले जात नाहीत. द चेअर आर मेड ऑफ कास्ट आयर्न अँड इट रिक्वायर्स कीज टू कीप देम इन पोझिशन. ही जी वेव आहे, वेव आणि हा जो चेअरचा अँकर आहे, यामध्ये प्रॉपर फिक्सिंग होण्यासाठी, ते हलू नये यासाठी काय केलं जातं की ही वुडन की यूज केली जाते. म्हणजे एक वुडनचा पार्ट जो काय असतो त्यामध्ये इन्सर्ट केलं जातं आणि या बाजूने त्याला हॅमरिंग केलं जातं की जेणेकरून दिस कनेक्शन बिकम्स टाईट. तर फास्टनिंग्स त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे स्पाइक्स. फॉर फिक्सिंग रेल्स, बेरिंग प्लेट्स और चेअर टू द वुडन स्लीपर्स द डिव्हाइस यूज इज कॉल्ड ॲज अ स्पाइक. तर हा जो रेल आहे त्याखाली बेरिंग प्लेट प्रोव्हाइड केलेले आहे, तर त्यांचं कनेक्शन होण्यासाठी, प्रॉपर कनेक्शन होण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला आपण स्पाइक्स असं म्हणतो. तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲज अ स्पाइक. द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड स्पाइक्स काय आहेत, तर इट शुड बी स्ट्रॉंग टू होल्ड द रेल्स, बेरिंग प्लेट्स अँड चेअर इन प्रॉपर पोझिशन. ते प्रॉपर पोझिशनला होल्ड करण्याचं काम हे स्पाइक्स करतात. इट शुड बी इकॉनॉमिकल. हे जे स्पाइक्स आहेत ते इकॉनॉमिकल असले पाहिजेत. आणि इट शुड बी इझी इन फिक्सिंग अँड रिमुव्हिंग. म्हणजे ते इझिली फिक्स करता आलं पाहिजे आणि त्याशिवाय ते मेंटेनन्ससाठी इझिली रिमूव्हसुद्धा करता आलं पाहिजे. तर टाईप्स ऑफ स्पाइक्सचे टाईप्स कुठले कुठले असतात, तर पहिला आहे तो डॉग स्पाइक्स, सेकंड इज द स्क्रू स्पाइक्स, थर्ड वन इज द राऊंड स्पाइक्स, फोर्थ वन इज द इलेस्टिक स्पाइक्स. द फर्स्ट टाईप ऑफ स्पाइक्स इज द डॉग स्पाइक्स. तर डॉग स्पाइक्स म्हणजे काय, दीज आर द सिम्पल नेल्स टू होल्ड द रेल्स विथ वुडन स्लीपर्स. जसे आपण लोखंडी खेळ बघतो अशा पद्धतीचा हा एक कास्ट आयर्नपासून बनवलेला एक नेल्स असतो की ज्याच्यावरती हा लग प्रोव्हाइड केलेला असतो. दे आर चीप अँड इझिली फिक्स्ड अँड रिमूव्ड. याचं मेन पर्पज काय असतं की टू कनेक्ट द रेल्स, बेरिंग प्लेट्स विथ द वुडन स्लीपर्स. ठीक आहे. तर त्या वुडन स्लीपरला त्या बेरिंग प्लेट्सला जे होल्स प्रोव्हाइड केले असतात त्यामध्ये हे काय केलं जातं, डॉग स्पाइक्स हे इन्सर्ट केलं जातं, त्याचं हॅमरिंग केलं जातं आणि हॅमरिंग करून त्याचं प्रॉपर फिक्सिंग केलं जातं. ह्याचं मेन डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की ज्यावेळी या ट्रॅकवरून कंटिन्युअस मुवमेंट होत असेल ट्रेनची, तर ड्यू टू द वेव्ह मोशन त्या ट्रेनच्या हेवी लोडमुळं किंवा त्याच्या हाय स्पीडमुळं तिथं क्रीप जनरेट होतं आणि ते क्रीप जनरेट झाल्यामुळं हे जे डॉग स्पाइक्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत ते डॉग स्पाइक्स हे लूज होण्याची शक्यता असते. नेक्स्ट इज द स्क्रू स्पाइक्स. आता स्क्रू स्पाइक्स म्हणजे काय, तर स्क्रू स्पाइक्स आर हॅव्हिंग थ्रेड्स ॲट 1.25 सेंटीमीटर पिच. म्हणजे हे जे स्पाइक्स असतात याला स्क्रू स्पाइक्स असं म्हणतात, त्याला अशा पद्धतीचे थ्रेड्स प्रोव्हाइड केलेले असतात.
त्याचं पिचिंग म्हणजे काय, हे जे थ्रेड्स असतात त्या दोन्हीतलं डिस्टन्स हे साधारणतः 1.25 सेंटीमीटर इतकं प्रोव्हाइड केलेलं असतं. दीज स्पाइक्स आर हॅव्हिंग होल्डिंग पॉवर डबल दॅन डॉग स्पाइक्स. म्हणजे जी फिक्सिंग कपॅसिटी असते ते होल्डिंग पॉवर जी काय असते ती या स्क्रू स्पाइक्सची ही त्या डॉग स्पाइक्सपेक्षा साधारणतः डबल असते. दीज स्पाइक्स आर कॉस्टलियर दॅन डॉग स्पाइक्स. हे जे स्पाइक्स असतात त्याची कॉस्ट ही डॉग स्पाइक्सपेक्षा जास्त असते. आणि याचं मेन डिसॲडव्हान्टेजेस काय, तर दीज स्पाइक्स आर डिफिकल्ट इन फिक्सिंग अँड रिमुव्हिंग. म्हणजे हे स्क्रू टाईप असतात, अशा पद्धतीने फिक्स केलं जातं की हा रेल तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्याखाली बेरिंग प्लेट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ह्या बेरिंग प्लेटला त्याच्याखाली जो वुडन स्लिपर किंवा कॉन्क्रीट स्लिपर असेल त्याला होल्ड करण्याचं काम हे स्क्रू स्पाइक्स काय केलं जातात, स्क्रू स्पाइक्सनं यूज केले जातात. The elastic spikes. The next part or next type of spikes is elastic spikes. The elastic spike is provided with a steel spring at the head which absorbs shocks due to the wave motion of the rail. These spikes maintains its hold on the slippers. These spikes prevents possible creep in the track. जे हा एक स्पाइक्सचा पुन्हा एक टाईप आहे की ज्यामध्ये काय केलं जातं की अशा पद्धतीचं स्प्रिंग अरेंजमेंट प्रोव्हाइड केलं जातं की हे इन्व्हर्टेड हा जो पोर्शन आहे तो त्या खालचे जे स्लिपर प्रोव्हाइड केलेलं असतं त्यामध्ये इन्सर्ट केला जातो आणि ही जी स्प्रिंग आहे अशा पद्धतीनं अरेंजमेंट त्या रेल्ससोबत केली जाते. ठीक आहे. यामुळे काय होतं की ज्यावेळी ट्रेन ह्या रेलवरून पास होते त्याचे जे काही व्हायब्रेशन्स असतात ते डायरेक्टली या स्लिपरकडे न जाता ते या स्प्रिंग्स थ्रू काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केले जातात. त्यामुळे ज्या ट्रॅकला आपल्याला क्रिप जास्त होतोय अशा ठिकाणी काय केलं जातं, इलेस्टिक स्पाइक्स ह्या मेजरली यूज केल्या जातात. तर राऊंड स्पाइक्स, आता राऊंड स्पाइक्स किंवा याला अँटी क्रिपर्स असं पण म्हणतात. तर राऊंड स्पाइक्स आर यूज फॉर फिक्सिंग चेअर्स ऑफ बुल हेडेड रेल टू वुडन स्लिपर्स अँड ऑल्सो फॉर फिक्सिंग स्लाइड चेअर्स ऑफ पॉइंट्स अँड क्रॉसिंग्स. These have either cylindrical or a hemispherical head and blunt end. अशा टाईपची जी काय स्पाइक्स असते त्याला राऊंड स्पाइक्स असं केलं म्हणतात. याचा उपयोग कुठं केला जातो, टू फिक्स द फूट ऑफ बुल हेडेड रेल विथ द वुडन स्लिपर्स. जे बुल हेडेड रेल असेल तर त्याचा जो काही फूट असतो त्याचं कनेक्शन त्याच्या खाली जो वुडन स्लिपर आहे त्याच्यासोबत करण्यासाठी अशा पद्धतीचं राऊंड स्पाइक्स यूज केले जातात. तर टाईप्स ऑफ बोल्ट्स, तर बोल्ट्स हे फास्टनिंग्समध्ये आलं तर त्याचे टाईप्स कुठले आहेत, तर हुक बोल्ट, फिश बोल्ट आणि फँग बोल्ट. पहिलं आपण पाहूया की हुक बोल्ट म्हणजे काय. तर हुक बोल्ट म्हणजे these bolts are used for fixing wooden slippers to the bridge girders. या इमेजमध्ये तुम्हाला पाहता येईल की दिस इज द हुक बोल्ट, याचा हुक सारखा शेप आहे. ठीक आहे. हे कुठे वापरले जातात, व्हेन द स्लिपर्स आर डायरेक्टली रेस्ट ऑन ब्रिज गर्डर्स दे आर फिक्स्ड बाय युजिंग हुक बोल्ट्स. जे इथं तुम्हाला पाहता येईल की हे ज्यावेळी एखाद्या रिव्हरमधून ट्रेन पास होत असते तर त्या ठिकाणी ब्रिजवरती अशा पद्धतीचे स्टील गर्डर्स प्रोव्हाइड केले जातात. त्याच्यावरती हे रेल्स फिक्स केले जातात आणि रेल्सचं या त्याच्याखाली जो स्लीपर आहे याच्यासोबत कनेक्शन केलं जातं आणि स्लीपर्सचं त्याच्याखाली जो स्टील गर्डर्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या स्टील गर्डर्स बरोबर कनेक्शन करण्यासाठी हुक बोल्ट यूज केले जातात. हे पण उलटे यूज केले जातात, त्याला आपण इन्व्हर्जन असं म्हणतो की हा जो पोर्शन आहे तो वरच्या बाजूला येतो आणि हा जो त्याचा हुक आहे तो ते कनेक्शन जे स्टील गर्डर्स असतात त्याचं त्या स्लीपर्ससोबत होण्यासाठी या हुकचा यूज केला जातो. म्हणजे आपण त्याच्यावरती हा जो स्क्रू आहे तो जितका टाईट करेल तेवढंही कनेक्शन काय होणार आहे, जास्त फर्म आणि फिक्स होणार आहे. The fish bolts they are used to connect fish plates to the rails at rail joint. अशा पद्धतीचे जे बोल्ट्स असतात याला आपण फिश बोल्ट्स असं म्हणतो. हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की ज्यावेळी रेल जॉईंट्सला फिश प्लेट यूज केली जाते त्या रेल जॉईंट्स एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी आणि हे फिश प्लेट आणि हे जे रेल्स आहेत याचं कनेक्शन फर्म होण्यासाठी, फिक्स होण्यासाठी ह्या फिश बोल्ट्सचा यूज केला जातो. दे आर इन्सर्टेड फ्रॉम आउटसाईड अँड बोल्टेड इनसाईड ऑफ द ट्रॅक. म्हणजे बाहेरच्या बाजूने त्यांना काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं आणि ट्रॅकच्या आतल्या बाजूला त्याचं प्रॉपरली फिक्सिंग केलं जातं. हे जे स्क्रूज आहेत त्याला फिश बोल्ट आहे ते फिश बोल्टने काय केलं जातं, ते टाईट केले जातात. These bolts get loose due to the vibrations, therefore it is necessary to tighten them time to time. जे ट्रेनच्या कंटिन्युअस मुवमेंटमुळे हे जे बोल्ट आपण फिक्स करतो ते लूज होण्याची शक्यता असते. तर ज्यावेळी ट्रॅकचा मेंटेनन्स केला जातो त्यावेळी फिश बोल्ट्स टाईट करण्याचं काम केलं जातं.
फँग बोल्ट्स, हे जे बोल्ट्स आहेत याला फँग बोल्ट्स असं म्हणतात. These bolts are used for fixing side chair to the wooden sleepers. The holding power of this bolt is very good as compared to the other bolts. The fixing and removal of this bolt is very difficult. तर ज्यावेळी आपल्याला एकदम फर्म कनेक्शन हवा असेल, ज्यावेळी चेअरची अरेंजमेंट केली जाते बुल हेडेड रेलची स्लीपरसोबत, त्यावेळी फँग बोल्ट्स यूज केले जातात. तर हा जो पोर्शन आहे या कर्सरमध्ये तुम्हाला दिसेल, याला फँग असं म्हणतात. ठीक आहे. ते एक फँगमुळे हे जे कनेक्शन आहे ते अगदी टाईट होतं, एकदम फर्म होतं, आणि त्याची होल्डिंग पॉवर जी काय असते ती या बोल्टची ही हुक बोल्टपेक्षा किंवा अदर टाईपच्या बोल्ट्सपेक्षा, राऊंड बोल्ट्स असते त्याच्यापेक्षा याची होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असते. पण त्याचा डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर फिक्सिंग अँड रिमूव्हल ऑफ दिस बोल्ट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे याचं फिक्सिंग करणं आणि त्याशिवाय त्याचं रिमूव्हल करणं हे थोडं टाईम कन्झ्युमिंग असतं, आणि त्यामुळे ज्या ट्रॅकला फँग बोल्ट्स यूज केले जातात त्या ट्रॅकचा मेंटेनन्स कॉस्ट हा जास्त